नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण तुपामध्ये तांदूळ टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, सर्वप्रथम इथे मी घेतलेले आहेत 3 चमचे तांदूळ. तर हा जो कोलम तांदूळ असतो तो तांदूळ इथे मी घेतलेला आहे. तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता. शक्यतो सुवासिक म्हणजे सुगंधाचा तांदूळ वापरा. तर त्यानंतर पहा, गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित असं वितळवून घ्यायचं आहे. इथे पहा, तूप वितळलेलं आहे. आता यामध्ये हे 3 चमचे तांदूळ आपल्याला घालायचे आहेत आणि येथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती हे तांदूळ आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत. तांदूळ आपल्याला फक्त गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंतच परतवून घ्यायचे आहेत. त्यापेक्षा जास्तही नाही परतवून घ्यायचे. रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे, सोबतच पौष्टिकसुद्धा आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. अधूनमधून पहा, हे तांदूळ आपल्याला असेच परतत राहायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ असा फुललेला आहे. याला पहा, जरासा पांढरा कलर आलेला दिसतोय. अजून आपल्याला एखाद मिनिटभर याला परतवून घ्यायचं म्हणजे छान गोल्डन कलर याला येईल. अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. यामुळे तांदूळ छान खमंग असे भाजले जातात. इथे तुम्ही पाहू शकता तांदळाला सोनेरी कलर आलेला आहे. हलकासा असा सोनेरी कलर आला की येथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता तांदूळ आपले छान असे इथे भाजून झाले. यानंतर पहा, इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये तुपामध्ये भाजून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत. तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही छोटं मिक्सरचं भांडंसुद्धा वापरू शकता. आता याला झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे, दळून घ्यायचं आहे. तर जास्तही बारीक नाही, जरासं रवाळसर असंच वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे हे मी मिक्सरला रवाळसर असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता मिक्सर चालू बंद करत करत आपल्याला हे रवाळसर असं वाटून घ्यायचं आहे. याची आपल्याला भरड बनवून घ्यायची आहे. तर ही तयार झालेली भरड आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. पाहू शकता इतकं रवाळसर असं आपण हे बनवून घेतलेलं आहे. यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे. अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे, म्हणजे रूम टेम्परेचरचं बनवून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही इथे म्हशीचं सुद्धा दूध वापरू शकता. यानंतर पहा, ज्या तुपामध्ये आपण तांदूळ भाजून घेतले होते त्यामध्येच अजून तूप शिल्लक आहे. आता याच तुपामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत. तर सुक्या मेवामध्ये इथे मी घेतलेला आहे काजू आणि बदाम. आता हे सुद्धा आपल्याला छान लालसर होईपर्यंत खमंग असे या तुपामध्ये भाजून घ्यायचे किंवा मग तळून सुद्धा घेऊ शकता. तर पहा, इथे मी फक्त काजू आणि बदाम वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखीन काही सुका मेवाचा वापर करू शकता. छान गोल्डन कलर येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये परतवून घेऊया. तर पहा, इथे ड्रायफ्रूट आपले मस्त असे सोनेरी कलर येईपर्यंत परतवून झालेले आहेत. लगेच आपण हे तुपामध्ये काढून घेऊया. आता पहा, याच तुपामध्ये आपल्याला हे जाडसर वाटून घेतलेला तांदळाचा जो भरडा आहे तो सुद्धा परतवून घ्यायचा आहे. यामुळे आपल्या या रेसिपीची चव आणखीनच वाढणार आहे. त्यामुळे ही एक स्टेप नक्कीच करा. तांदूळ आपण एखाद मिनिटभर आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर इथे मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण बनवतोय तांदळाची खीर. कारण आता पितृपक्ष तर चालूच झाला आहे आणि पितृपक्षामध्ये तांदळाच्या खीरला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे घरोघरी ही तांदळाची खीर बनवलीच जाते. तर पहा, तांदळाची भरड पुन्हा एकदा तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे काय होतं, आपली जी खीर आहे ना ती भातासारखी अशी खाताना पिठोळ वगैरे लागत नाही. त्यामुळे ही एक स्टेप नक्कीच करा. बघा, 1-2 मिनटं मी हे तांदूळ परतवून घेतले. त्यानंतर यामध्ये जे रूम टेम्परेचरचं दूध आहे ते आपल्याला घालायचं आहे. साधारणतः यामध्ये मी 400 ml दूध घातलेलं आहे. म्हणजे 3 चमचे तांदळाकरता 400 ml दूध पुरेसं आहे. दूध घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, ही खीर आपल्याला दाटसरच बनवायची आहे, म्हणजे घट्टसरच खीर खायला सुद्धा छान लागते. जर तुम्हाला खीर पातळसर अशी बनवायची असेल तर तुम्ही इथे 500 ते 600 ml दुधाचा वापर करा.
तर बघा छान असं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर. तर इथे मी 3 चमचे साखर घेतलेली आहे. साखरसुद्धा यामध्ये घालायची आहे. तर 3 चमचे तांदळाकरता मी इथे 3 चमचे साखर वापरलेली आहे. हे अतिशय परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही एखादा चमचा साखरेचं प्रमाण वाढवू शकता. साखर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर पहा यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर. अर्धा चमचा यामध्ये वेलची पावडर घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून झालं की आता आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे. यामधला तांदळाचा जो भरडा आहे तो शिजेपर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही खीर शिजण्याकरता लागतात. अधूनमधून पहा असं ढवळून घ्यायचं आहे आणि ही खीर शिजवून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच आपल्या घरगुती भोजन या मराठमोळ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा युनिक अशा अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. तर पहा इथे 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि आपली खीर पाहू शकता अगदी घट्टसर दाणेदार अशी शिजलेली आहे. बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली इथे खीर तयार झालेली आहे. मस्त घट्टसरच खीर खायलासुद्धा छान लागते. जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये दुधाचं प्रमाण वाढवू शकता. आणि तांदळाची भरड केल्यामुळे बघा खीर अतिशय दाणेदार अशी तयार झालेली आहे. आता यामध्ये जो आपण सुकामेवा तळून घेतला होता तो सुद्धा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. पहा अगदी दाणेदार घट्टसर अशी इथे आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे. इथे बघा आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायची अजिबात गरज पडत नाही किंवा मग दूध आटवायची सुद्धा गरज पडत नाही. अतिशय झटपट अशी 10 ते 12 मिनिटांमध्ये आपली ही तांदळाची खीर तयार होते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही घट्टसर दाणेदार अशी तांदळाची खीर एकदा नक्कीच बनवून बघा. मला खात्री आहे तुम्हाला या पद्धतीने बनवलेली खीर अतिशय आवडेल. आणि आता या पितृपक्षाला सुद्धा तुम्ही ही झटपट अशी होणारी छान दाणेदार खीर नक्की बनवून बघा. पितृपक्षामध्ये या खीरीला विशेष महत्त्व आहे. इतर कोणतीही खीर नाही बनवली तरी चालेल, पण पितृपक्षामध्ये तांदळाच्या खीरीचा नैवेद्य नक्कीच दाखवला जातो. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पितृपक्षामध्ये तर ही खीर बनवली जाते, पण एरवी खाण्यासाठी सुद्धा तुम्ही ही पौष्टिक अशी तांदळाची खीर नक्कीच बनवू शकता. अतिशय झटपट अशी ही खीर तयार होते. तांदूळ भिजवण्याची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. चला तर मंडळी, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. चला मग, बाय बाय.